मम्मा मम्मा तुला खरंच बरं वाटतंय आता? आता मात्र सगळं चांगलंच होणार मम्मा. नक्कीच सगळं चांगलं होणार. हा, आणि त्याची सुरुवात तुझ्या आणि मयुरीच्या शादीपासून होणार आहे ना मामा? क्या रे, ही वेळ आहे का? मम्मा आता तुला बरं वाटतंय म्हटल्यावर मला असं वाटतंय सांगायला हरकत नाही. तुझा जर नकार असेल तर मी म्हणजे तुझा होकार आहे मिस मयुरी आणि माझ्या नात्याला. ओ थँक्यू सो मच मामा. यू द बेस्ट मामा इन द वर्ल्ड. अरे आपल्याला जाम तयारी आहे. सुशी चल, कुछ तो मीठा बनाने का है आज. मामा थँक्यू. मी मिस मयुरींशी बोलून आलोच. बाय. तुझं आणि मयुरीचं या जन्मात तरी मी लग्न होऊ देणार नाही राजवीर. ती मयुरी मला माझ्या नजरेसमोर नकोय. ती सराफांची सून होणार शक्यच नाही. आबा हा डबा बघा नाही, झाकण जरा गच्च बसले, उघडत नाही. बघा उघडते का तुमची? रिम भट स्वाहा असं म्हणाय, पटकन उघडेल. काय? काही नाही अगं, ही वेडपट ब्युटी काहीतरी व्हिडिओ दाखवत असते, मग तेच डोक्यात बसलं माझ्या. मयू, तू आल्यापासून मी बघते तुझं कशातही लक्ष नाही. हा बघ, 100 वर्ष आयुष्य हिला. ब्युटीचा फोन आहे, आल्या मी लगेच. बघ, तुझ्यामुळे ओरडा पडला मला उगाच आईचा. माझ्यामुळे काय झालं मिस मयुरी? सॉरी सर, ते मी आता घरात होते आणि सगळेच होते ना, म्हणून मग ब्युटीचं कारण दिलं. मिस मयुरी, आता फार काळ तुम्हाला असं लपून छपून फोनवर खोटं बोलावं नाही लागणार. म्हणजे नक्की काय सांगायला फोन केलाय सर? तुम्ही हे बरोबर नाही केलं मिस मयुरी. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे कशाबद्दल बोलतायत तुम्ही सर? तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय. तुम्हाला काय वाटलं मिस मयुरी, कोणालाच कळणार नाही ह्या सगळ्याबद्दल? काय म्हणायचंय सर तुम्हाला? मिस मयुरी, माझ्या मम्माला तर खूप आधीपासून ह्या सगळ्याबद्दल माहिती होतं. या सगळ्या विषयी म्हणजे हेच की तुमचं खूप आधीपासून माझ्यावर प्रेम होतं आणि खूप आधीपासून तुम्हाला माझ्याशी लग्नही करायचंय. एक मिनिट सर, काय बोलत तुम्ही? माझं तुमच्यावर प्रेम होतं, मला तुमच्याशी आधीपासून लग्न करायचं होतं. म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतं? अरे असं मी कधी म्हणालो? हे काय सर, आत्ताच बोललात ना तुम्ही की माझं तुमच्यावर आधीपासून प्रेम होतं, मलाच आधीपासून तुमच्याशी लग्न करायचं होतं. मग नाहीये प्रेम? नाही करायचं तुम्हाला माझ्याशी लग्न? आहे ना सर, माझं प्रेमही आहे तुमच्यावर आणि लग्नही करायचंय तुमच्याशी. तुम्हाला करायचंय ना? मलाही मिस मयुरी. आपल्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचंय खूप आधीपासून आणि आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे मम्माला खूप आधीपासून माहिती होतं. हेच तर मी म्हणतोय. म्हणून तर मम्माने होकार दिलाय आपल्या लग्नासाठी. काय सर तुम्ही, एवढी मोठी आणि आनंदाची बातमी सांगण्याची ही कुठली पद्धत? मग अजून कोणती पद्धत असते मिस मयुरी? तुम्ही सांगा मला, मी त्या पद्धतीने सांगायला बघतो. काय सर तुम्ही पण मस्करी करता. ओके मस्करी करत नाही, पण मिस मयुरी माझ्या घरच्यांचं तर ठीक आहे, तुमच्या घरी कसं सांगायचं ठरवलंय तुम्ही? अरे हा, त्याबद्दल विचारच नाही केला सर. मिस मयुरी, मग एक काम करू, मी येतो तुमच्या घरी
आणि सगळ्यांसमोर तुम्हाला मागणी घालतो. नाही नाही नको सर. का? म्हणजे सर असं डायरेक्ट सगळ्यांना समजल्यावर त्यांना पण वाईट वाटेल ना की मी आधीपासून हे त्यांना सांगितलं नाही. मला असं वाटतं मी ना एकदा आधी आबांशी बोलून घेते, कारण सगळे महत्वाचे निर्णय मी त्यांनाच विचारून घेते. नाही, तुमचं बरोबर आहे मिस मयुरी, पण प्लीज आता उशीर होऊ देऊ नका. ऑलरेडी या टॉपिकवर काही ना काही कारणाने उशीर झालाय आणि आता मम्माने होकार दिलाय म्हटल्यावर तर अजिबात उशीर करायला नको. हो सर. मिस मयुरी, आपण एक काम करूया का? आबांना घेऊन कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणजे तिथे आपल्याला नीट बोलता येईल. इतका महत्वाचा टॉपिक आहे आणि मलाही तिथे येता येईल. बरं ठीक आहे, मी बोलते एकदा आबांशी. आबाले ठेवते फोन. बाय. ब्युटीचा नव्हतं ना फोन? हा ते म्हणजे राजवीर सरांचा फोन होता. काय सांगायचंय का? म्हणजे ते नाही, आत्ताच सांग. असं सांगायचं मी अजिबात हट्ट करणार नाही. आपल्या वयामध्ये जो फरक आहे त्यामुळे तुला थोडस अवघडल्यासारखं वाटणारच आहे. जेव्हा तुला कधी बोलावंसं वाटेल तेव्हा बोल. आबा, मी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला जर नाही आवडला तर पुढे काय? या भीतीने मला आता काही सांगता येत नाहीये तुम्हाला. आबा, थोडं बोलायचं होतं. बोल की. बाहेर जाऊया? त्या राजवीरला लग्नाची परमिशन तर देऊन टाकली आहे मी, पण हे लग्न होऊ नये म्हणून असं काहीतरी करावं लागेल की. ताई, कसला विचार करतेस? राजवीर आणि मयुरीचं लग्न. मम्मा, लवकरात लवकर त्या दोघांच्या लग्नाची तारीख काढायची मला मिठू. पण आधी मयुरीच्या घरच्यांशी बोलायला हवं ना मिठू. माझ्या मनातलं बोललीस मम्मा. बेटा, मम्मा आता मी थोडाही वेळ वाया घालवणार नाहीये. मी मिस मयुरींना भेटायला जातोय. आलो की तुझ्याशी डिटेल मध्ये बोल. बर. अरे बाय मम्मा. बाय. बाय मावशी. ताई, ताई तू बघितलंस? अगं तो राजवीर किती उतावळा झालाय त्या मयुरीशी लग्न करायला. आता सुद्धा तो त्या मयुरीलाच भेटायला गेला असणार. हा मग ठीक आहे ना मिठू, जाऊ दे ना. नव्याने पंख फुटलेल्या फुलपाखरासारखं झालंय त्याच. उद्यानं हेच फुलपाखरू डायरेक्ट त्या मयुरीला लग्न करून घरी घेऊन आलं तर मला आश्चर्य नाही वाटणार. पण ताई तेव्हा तुझी या घरातली किंमत मोठा शून्य. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. या घरात माझं साम्राज्य आहे आणि कायम माझंच राहणार. तो राजवीर किती त्या मयुरीच्या प्रेमात असला तरी ऐकतो माझंच ना. त्या बिचाऱ्या मयुरीला माहित पण नसेल की राजवीरच्या मनाचा रिमोट कायम त्याच्या मम्माच्या म्हणजे या यामिनीच्या हातात असणार. पण ताई, त्या दोघांचं लग्न कसं टाळणार आहेस तू? मिठू, मी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिल्यावर आता रणशिंगे काय करतायत ना हे पाहायचंय मला. आणि समजा ते रणशिंगे तयार झाले या लग्नाला तर? मी तसं होऊन देईन तर ना. त्या मयुरीला वाटतं तेवढा सोपा गेम नाहीये. तिच्या समोर ही यामिनी सराफ उभी आहे. विसरते रे. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? यामिनी काय करते मयुरीला तर सोडच, त्या बिचारा राजवीरला तर अजिबात कळणार नाही. एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये आणलंयस तू, बोल की काय सांगणार आहेस का नाही?
मी सकाळपासून बघतोय तुझी काहीतरी घालमेल चालू आहे. काय एवढा इच्छा नसतो करायचा. सगळं सांगून मन मोकळं करायचं. सांगणार आहे मी तुम्हाला, ते तुम्ही रागावणार नाहीत ना माझ्यावर? त्या भीतीनं तू सांगणार नाहीस का? अगं याच्या वेळी सांगून टाकायचं असतं म्हणजे आपल्या डोक्याला त्रास होत नाही. हा बोल. आबा, ते तुम्ही नाही का मला मागे एकदा सांगितलं होतं, ते लक्षात आहे माझ्या अजून. काय? म्हणजे तुम्ही असं म्हणाला होतात एकदा की कधी कधी ना नाती चुरगवलेल्या कपड्यांसारखी असतात. त्यावर समजूतदारपणाची इस्त्री नाही फिरवली तर ती घालवतही नाहीत आणि टाकवतही नाही. हा, तुम्ही आधी बोलला होता. असं मी म्हणाल होतो. हो. आपण त्याचा इथे काय संबंध काय? ते की म्हणजे बघा ना कसं आहे, कधी कधी ना नाती खूप खूप जुनी नाती असतात, पण म्हणजे आत्ता त्याला काही अर्थ नसतो. पण असं होऊ शकतं ना की गोष्टी बदलू शकतात, त्या नात्याला एक नवा अर्थ मिळू शकतो. अगं मयुरी, तू असं कोड्यात बोलू नको. मला काय कळेना झालंय. अगं तू काय काळजी करू नको. माझा विश्वास आहे तू काय चुकीचं करणार नाही. सांगून ते मी तेच तुम्हाला सांगायचं होतं, ते की आबा माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तुमची जर का परवानगी असेल तर त्या मुलासोबत मला लग्न करायची इच्छा आहे. सॉरी. अगं काय तू नमनालाच गाडाभर तेल वाया घालवलंस. अगं आनंदाची बातमी. कोण आहे कोण आमचं नाथजावई? आबा, त्याला तुम्ही त्याच्या लहानपणापासून ओळखता आबा. छोटू मला तुम्ही इथं कसं काय? अरे आबा, तुमच्या मयूच्या नजरेने पाहाल तर तुम्हालाही हे नातं चुकीचं नाही वाटणार आबा. अगं मयू, आपलं पिढीचं नाते ते बी मालक आणि नोकरच आहे. ते कसं बदलणार ग मयू? एवढी मोठी स्वप्न आपल्याला नाही झेपणार. आबा आबा, हे स्वप्न पाहून पूर्ण न होणारं स्वप्न नाहीये. आम्हाला हे स्वप्न सत्यात उतरवायचंय आबा, आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे. तुमचे आशीर्वाद हवे, तुमची परवानगी हवी आबा. आणि आबा, कुठल्या नोकर मालकाच्या नात्याबद्दल बोलताय तुम्ही? अहो, रणशिंगे सराफांसाठी कायम रक्षण करते राहिले. आमच्या आयुष्यात तुमचं स्थान रक्षण करत्याचं आहे आबा. खूप मानाचं स्थान आहे. आणि राहता राहिला प्रश्न मिस मयुरींचा, तर आबा अग्नीच्या साक्षीने, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मला त्यांना माझी अर्धांगिनी बनवायचं. आम्हाला कायम एकमेकांच्या आयुष्यात रक्षण करते म्हणून राहायचंय आबा. आमच्या नात्याकडे कोणीच मालक आणि नोकराच्या नात्याने कधीच बघणार नाही. आम्हाला नवरा बायको म्हणून राहायचं एकमेकांसोबत, पण तेही तुमच्या आशीर्वादाने आबा. छोटू मालक पण म्हणजे एकट्याच्या आशीर्वादावर अवलंबून आहे हो. बाकीच्यांचं पण आशीर्वाद पाहिजे की. बाकीच्यांना पण विचारायला लागणार ना. काय म्हणतोय कळते ना तुला? आई, मनू, मला जरा उद्या आठवण करून द्या ते विक्रांतच्या आईला फोन करायची. काय तुमच्या लग्नाचं सगळं ठरवायचंय ना, ते त्यांना विचारायला हवं. आई, का कोणाच ठाऊक, मला असं वाटतं माझ्या आधी मयूचंच लग्न ठरेल बघ. घरी आहेस ना तू? मोठी मुलगी घरात असताना आम्ही धाकट्या मुलीचं लग्न लावून देऊ का आधी? मी काय म्हणतो आई, आपण दोघांचं लग्न एकाच मंडपात लावून टाकू ना, टेन्शनच नाही. तुला काय जात आहे बोलायला? अरे मयूसाठी अजून स्थळ सुद्धा बघितली नाहीयेत आपण.
तू फक्त हो म्हण, स्थळ दारात येऊन उभं राहील बघ. कुंदा, तुम्ही कुंदा काकू सॉरी, मी न सांगता असं आलो, पण मला तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं. कशाबद्दल? मिस मयुरी आणि माझ्याबद्दल. कुंदा काकू, माझं आणि मिस मयुरींचं खरंच प्रेम आहे एकमेकांना. आणि आम्हाला एकमेकांसोबत लग्न करायचं. हे नातं मला फक्त मिस मयुरींशी नाही जोडायचं काकू, तर ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी मला नव्याने नातं जोडायचं. कारण लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत ना. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं. आणि आपण सगळे तर किती वर्ष झालं एकमेकांना ओळखतो. काकू, मला खरंच तुमचा धाकटा लाडका जावाई व्हायला आवडेल. पुढे चालून माझं जर काही चुकलं ना, तर हक्काने मला, सासूच्या हक्काने तुम्ही मला रागवा, हवं ते बोला, मला आवडेल ऐकायला. मी वाईट तर अजिबात वाटून घेणार नाही. आणि आबा, पुढे मला तुम्ही अजिबात छोटे मालक नाही म्हणायचा. अहो, लहानपणी अंगा खांद्यावर खेळलोय मी तुमच्या, नातवासारखा आहे मी तुमच्या. आणि भाऊ, भाऊ, तुला मेहुणा बनवून आपल्यातली मैत्री अजून घट्ट करायला आवडेल मला. आणि मनुताई, तुम्हाला माहितीये, मला नेहमी वाटायचं की मला एक मोठी बहीण असावी, म्हणजे सतत प्रेम करणारी, काळजी घेणारी, सगळ्या गोष्टी समजून घेणारी, जिच्याशी भांडताही यावं आणि जिच्या खोड्याही काढता या. अशीच माझी बहीण व्हाल. मिस मयुरी, आपल्या ह्या नात्यामुळे मला एक नवं कुटुंब मिळणार. लग्न कराल माझ्याशी? कुंदा, आई, अगं आई, मिस मयुरी, कुंदा काकूंशी मी बोलतो. कुंदा काकू, काकू, तुमच्या मनात अजूनही राग आहे आणि तो गेला नाहीये याची कल्पना आहे मला. आणि तुमचा राग चुकीचा आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण काकू, जे काही झालं ते सगळं विसरून आता मला नव्याने सुरुवात करायची. कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी विसरता येत नाही छोटे मला. तेव्हा जे काही झालं त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागतो तुमची. माफी मागून ज्या गोष्टी घडून गेल्यात त्या बदलणार आहेत का? मिस मयुरींवर माझं खरंच प्रेम आहे. त्यांना आयुष्यभर सुखात ठेवेन मी वचन देतो तुम्हाला. छोटे मालक आहोत, तुम्ही मनाने खूप चांगले आहात, मला माहितीये. पण आपल्या कुटुंबाचे गैरसमज आहेत ते दूर होणार आहेत का? मालकीणबाईंना अजूनही असंच वाटतंय की मयुरीच्या बाबांमुळे मोठ्या मालकांचा जीव गेलाय. काकू, मम्माच्या मनात जे काही गैरसमज होते, जे काही प्रश्न होते, ते सगळे आता दूर झाले. त्या वरवर जरी असं दाखवत असल्या ना, तरी या अशा गोष्टी कोणी विसरत नाही. अहो, पण ठीक आहे, चला मान्य केलं. उद्या तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतरच त्यांना परत असं काही वाटायला लागलं आणि त्यामुळे जर तुमच्यात वाद निर्माण झाले, माझी मुलगी तर त्या घरात एकटी पडेल ना.
आणि एक आई म्हणून मला माझ्या मुलीची काळजी वाटत असेल तर त्यात काही चुकीचं आहे का तुम्हीच सांगा. काकू अजिबात काही चुकीचं नाहीये, पण असं काही होणारच नाही. आणि झालंच तर काय पण नाही, तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तसं काही झालं तर तुम्ही कुणाची बाजू घ्याल? तुमच्या आईची का मयुरीची?